NS11 कारिवली, पण ओव्हरऑल दोन्ही संघाचा चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे. आपण सर्वप्रथम सन्मान आणि सत्कार करणार आहोत. ते म्हणजे पहिल्यांदा आम्ही सत्कार आणि सन्मान करणार आहोत ते आमचे तिन्ही पंचांचा सन्मान आणि सत्कार करणार आहोत. तिन्ही पंचांनी यायचं आहे. सर्वप्रथम सुरेश घरत आपण यायचं आहे. आपला सन्मान सत्कार केला जाईल. खूप चांगलं पंच म्हणून आपण कामगिरी साकारली आमच्या तांगडी ब्रदर्सच्या माध्यमातून. कारण स्पर्धा जी आहे ती तांगडी ब्रदर्स यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होतं. तांगडी ब्रदर्स जे असते त्यांना विनंती आहे आपण थांबायचं या ठिकाणी. तांगडी ब्रदर्स सुरेश घरत यांचं सर्वप्रथम आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत. सुरेश घरत आमच्या तांगडी ब्रदर्सच्या माध्यमातून सर्व तांगडी ब्रदर्स या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून आपण हा सन्मान आणि सत्कार केला जाईल आमच्या पंचांचा. खूप चांगली कामगिरी त्यांनी सर्वप्रथम पंचांचा सन्मान आणि सत्कार केला जाईल. सुरेश घरत यांचा सन्मान आणि सत्कार केला जातोय. त्यानंतर आम्ही बोलणार आहोत सुनील म्हात्रे उर्फ गोट्या, मॅन फ्रॉम पिंपलास. आणि ते जेव्हा इशारा करतात प्रत्येक ठिकाणी एक अलग अंदाज असतो. षटकार असेल, फलंदाज बाद असेल, लेग बिफोर असेल, वाईड बॉल असेल, वेगळा अंदाज. त्यांचा सन्मान आणि सत्कार. खूप खूप आभार सुनील म्हात्रे. त्यानंतर भाऊ पाटील, मॅन फ्रॉम खारबाव. भाऊ पाटील यांचा एक आगळा वेगळा अंदाज. कित्येक वर्षापासून समालोचक अंपायरिंग करतायत. खूप चांगली कामगिरी पंचमध्ये त्यांनी साकारलेली आहे. त्यानंतर आम्ही सन्मानित सत्कार करणार आहोत ते म्हणजे आमचे सहकारी समालोचक, ज्यांनी सर्वात जास्त समालोचक या स्पर्धेचं केलं. खरं तर ते पेशानं कवी आणि लेखक आहेत आणि खास करून आगरी भाषेवर अति सुंदररित्या भाष्य करतायत. ज्ञानेश्वर चिकणे आपण यायचंय. ॲज अ कॉमेंटेटर आणि ॲज अ आमचे मित्र म्हणून सुद्धा. स्कोरिंग असं आहे ना, कॉमेंट्री करायला अतिशय सोपं जातं. खूप सोपं जातं. ज्ञानेश्वर मुकादम जेव्हा स्कोरिंगला असतात, कारण ह्या गोरसाईचे आणि गोरसाईवाले कधी काय करतील भरोसा नाही. प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या डीजे. डीजे त्यांचाही सन्मान आणि सत्कार केला जातोय. त्यानंतर मित्रांनो आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. रेग्युलर क्रिकेटमध्ये जो आवाज आपण नेहमी ऐकतो, मात्र
कमेंट्री डॉक्टर मोरेश्वर गवळी, इनका कोई सानी नहीं है. स्वागत आणि सन्मान आपण करतोय डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांचा. जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. मनोहर जोशी साहेब जे न्यू 40चे विद्यमान अध्यक्ष संघटनेचे अध्यक्ष आहेत, विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. मनोहर जोशी साहेब, आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. जे न्यू 40 संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत, या ठिकाणी आपण एक मेगा सन्मान आणि सत्कार करणार आहोत. मेगा सन्मान आणि सत्कार करणार आहोत कारण तांगडी ब्रदर्स, परंतु कुणाला तरी पुढे येण्याची भूमिका घ्यावी लागते. नावेवर नावाडे असावा लागतो, खऱ्या अर्थाने कॅप्टन असावा लागतो. आणि कॅप्टनची भूमिका खरं तांगडी ब्रदर्समध्ये जे केली ते म्हणजे धर्मेंद्र तांगडी, सिंगम ऑफ खार्डी. मी त्याला नेहमी सिंगम म्हणतोय. सिंगम ऑफ खार्डी धर्मेंद्र तांगडी यांचं या ठिकाणी मेगा सत्कार करण्यात येईल तांगडी ब्रदर्सच्या माध्यमातून. सर्वप्रथम आम्ही प्राइज डिस्ट्रीब्युशन सुरू करण्यापूर्वी ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेचं आयोजन जे केलेलं आहे ते तांगडी ब्रदर्सच्या माध्यमातून केलं गेलं होतं. अपार मेहनत सर्व तांगडी ब्रदर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी तर खरं म्हणजे आभार व्यक्त करते. मला सुद्धा समालोचन करण्याची संधी त्यांनी दिली त्याबद्दल मी सुद्धा आभार व्यक्त करतो. ज्ञानेश्वर आमचे सहकारी समालोचक चिकणे सुद्धा यांच्या वतीने सुद्धा आभार. सगळ्यांना आभार, त्यांचा मी आभार व्यक्त. आणि ही विनंती करणार आहे, ही स्पर्धाचं आयोजन करण्यासाठी काय अनुभव आला आणि या पाठीमागे काय उद्देश होता, यासाठी तांगडी ब्रदर्समधून मी कुमारजी तांगडी जे विभाग प्रमुख सुद्धा आहेत आणि तांगडी ब्रदर्स मधला एक महत्त्वाचा हिस्सा आहे, त्याला विनंती करणार आहे की आपण एक मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. ओम साई ग्रुप आयोजित तांगडी ब्रदर्स जवळजवळ 3 दिवस ही स्पर्धा अतिशय सुंदर आणि चालू होती. न्यू 40+ संघाने या टुर्नामेंटमध्ये चांगला सहकार्य केला. ही स्पर्धा यशस्वी केली. या स्पर्धेमागे यशस्वी करण्यामागे म्हणजे फार मेहनत आमचे बंधू माझे भाऊ धर्मेंद्र तांगडी यांची खूप मेहनत. आपण बोलतो की वन मॅन शो, त्या पद्धतीने वन मॅन शो यांनी एकट्याने करून दाखवलेलं आहे. आम्ही जरी त्याच्या पाठीमागे असायचो, आम्हाला कामानिमित्ताने जायला लागायचा, पण फार मेहनत मित्रांनो या स्पर्धेमागे बोलायचं झालं तर खूप मेहनत त्यांनी एकट्याने घेतलेली आहे आणि ही स्पर्धा त्यांनी यशस्वी करून दाखवलेली आहे. त्याच्याबद्दल जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खरोखरच आपण सांगतोय का स्पर्धा ठेवणे आणि स्पर्धा उत्तम करणं ही एकमेव धर्मेंद्र तांगडी यांनी करून दाखवलेले आहे. जास्त काही बोलत नाही, पण या स्पर्धेमध्ये 40+ संघाने ज्यांनी भाग घेतला त्यांचे मनापासून आभार मानतो.
कालच कुंदम पाटील साहेब येऊन गेले. या ठिकाणी त्यांनी बोलून गेले की तेही न्यू 40+ अध्यक्ष आहेत का. जर आमचा संघ आमचा टुर्नामेंट इथे असती तर आमच्या टुर्नामेंटला संघ इथे खेळला नसता, कारण का ग्राउंड थोडा आउटफिट खराब आहे. पण या न्यू 40+च्या प्रत्येक संघाने इथे सहभाग घेतला, त्याच्याबद्दल मनापासून आभार मानतो. त्यांनीही सांगितलं का खरोखर न्यू 40+चा संघ आणि संघटना ही अशी आहे, मजबूत आहे आणि एकत्र आहे. आमचे न्यू 40+चे संस्थापक अध्यक्ष पाटील साहेब येऊन गेले. त्यांनीही चांगलं सांगितलं का जर खेळपट्टी उत्तम आणि चांगले असलं तर खरोखर या आपल्या खेळाला चालना मिळते. मी जास्त काही बोलत नाही, पण या टुर्नामेंटमध्ये तुम्ही सहभागी घेतलात त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. तसंच आमचं कॉमेंटेटर असोत, अंपायर असोत, DJ वाले असत, यांनीही इथे घेतलेली मेहनत, तसंच आमच्या तांगडू मित्र परिवार यांच्याकडून ही तुम्हाला शुभेच्छा देतो. अशी स्पर्धा चांगली उत्तम व्हावी आणि ही करून दाखवलेली आहे, त्याच्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद कुमारजी तांगडी. खूप चांगलं मनोगत आपण व्यक्त केलं आहे. त्यानंतर आपण वळूया सरळ प्राइज डिस्ट्रीब्युशन. सर्वप्रथम आपण सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. सेमीफायनल जो मॅच झाला 40+, सेमीफायनलची मॅच झाली आणि मॅन ऑफ द मॅच ठरला होता मंगेश मॅन ऑफ द मॅच ठरला होता. जबरदस्त बॅटिंग केली होती. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने पटकावला आणि ही देण्याची विनंती मी करणार आहे. ज्ञानेश्वर तरे आपण आपल्या शुभ हस्ते खारबावरनं खास या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ओम साईचे सदस्य देवळीकर ज्याने ऑलराऊंडर परफॉर्मन्स केला, गोलंदाजी केली, सुरुवातीला बॅटिंग केली. चैतन्य याने सुद्धा यायचंय. पुरस्कार हा दिला जातोय. काने स्पोर्ट पाये ई संघाची. चैतन्य वेल प्लेड आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट टुर्नामेंट. जोशी 11 बादवड ई संघ, त्याचबरोबर मिनेश 11 कारेवली संघाचे सर्व खेळाडू पुढे यायचंय. पुढे आपण त्यानंतर फायनलचा मॅन ऑफ द मॅच. फायनलचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत डॉक्टर संदीप तांगडी याला विनंती करणार आहे. संदीप तांगडी हे पारितोषिक आपल्या शुभ हस्ते द्यायचंय. आणि विजेता आहे पिंटू पाटील. जबरदस्त स्लॉगर मध्ये षटकार आणि चौकार जो लगावला तो निर्णायक ठरला. सुरुवात वंडर ऑफ भिवंडी जगदीशने केली, शेवट मात्र पिंटूने केला. बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॉलर हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे सौ कक्षता संदेश वखारे यास कडून. आमचे जे कॉमेंटेटर आहेत मेरी आवाज मेरी पहचान आणि त्यांच्या सौभाग्यवती आहेत कक्षता संदेश वखारे यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. हे बेस्ट बॉलरचं पारितोषिक आहे, त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय.
आणि हे पारितोषिक देण्याची मी विनंती करणार आहे. नवनाथ तांगडी तसेच किरण तांगडी या दोन्ही मान्यवरांना आपल्या दोघांच्या शुभ हस्ते पारितोषिक प्रदान करायचे आहे. आणि विजेता आहे मिनेस 11चा गजा. गजा नाही तर मजा नाही. गजा ज्याने 5 फलंदाज गारद केले तर मजा नाही. गजा आणि त्यांच्याकडनं खास आपल्यासाठी मेजवानीचं आयोजन केलेलं आहे. मुसाभाई जर आपण ऑनलाईन जोडले असाल तर आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. यस, आपल्याकडनं जोशीलू माधवड संघाकडनं आपला आभार व्यक्त करण्यात येते ऑनलाईन. आणि माझा आवाज जो येतोय मी खरं तर जोशीलू माधवड संघांकडनं आपल्यापर्यंत पोहोचवतोय. खूप खूप धन्यवाद मुसाभाई. त्यानंतर आम्ही उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर आणि हे पारितोषिक सुद्धा आम्हाला स्पॉन्सर केलेले सौ कक्षता संदेश वखारे आमचे अर्थात सहकारी समालोचक जे आहेत मेरी आवाज मेरी पहचान त्यांच्या सौभाग्य होते सौ कक्षता संदेश वखारे यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. आणि हे देण्याची मी विनंती करणार आहे राजू तांगडी त्याचबरोबर कल्पेश तांगडी ब्रदर्स. तर पारितोषिक आपण तांगडी ब्रदर्सच्या हातूनच स्वीकारणार आहोत. राजू तांगडी त्याचबरोबर कल्पेश तांगडी. Pintu is the best batter. त्यानंतर आपण देऊया रेग्युलरची सेमीफायनल. रेग्युलरची सेमीफायनल आणि सेमीफायनल पदावर राहिलेला संघ म्हणजे संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी त्यांची बघायला मिळाली. निशांक अँड कंपनी त्रिमूर्ती नागले संघ हा सेमीफायनलवर राहिला. त्यांना पारितोषिक देऊया. आकर्षक हा चषक असणार आहे आणि तसेच आपण सन्मान चिन्ह सुद्धा देऊया. आकर्षक चषक आणि सन्मान चिन्ह सुद्धा देऊया. कॅप्टन लीडिंग फ्रंट, कॅप्टनने पुढे यायचंय. क्रमांकावर राहिलेला संघ आणि अर्थात तांगडी ब्रदर्सच्या माध्यमातून हा चषक दिला जाईल, ट्रॉफी दिली जाईल. ट्रॉफी कुमार तांगडी त्याचबरोबर नवनाथ तांगडी किरण तांगडी संदीप तांगडी आपण आपले शुभ हस्ते प्रदान करायचे. आता मात्र सर्व पारितोषिके सर्व तांगडी ब्रदर्सच्या माध्यमातून देण्यात येईल. 3ऱ्या क्रमांकावर राहिलेला संघ प्लीज कम फॉरवर्ड. जय बजरंग कारिवली.
अर्थात मिनेस 11 कारिवली आणि हे पारितोषिक देण्याची विनंती आमच्या तांगडी ब्रदर्सना करणार आहे. सर्वच पारितोषिक तांगडी ब्रदर्सच्या माध्यमातून देण्यात येतील. आमचे ज्ञानेश्वर तरे सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा विनंती करणार आहे आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित बक्षीस देण्यासाठी पारितोषिक देण्यासाठी. संदीप तांगडी, त्याचबरोबर कुमार तांगडी, नवनाथ तांगडी, विलास तांगडी, राजू तांगडी, कल्पेश तांगडी, धर्मेंद्र तांगडी, तांगडी संपेनाथ तांगडी. आणि एक मॅन ऑफ द सिरीज. आणि ही पारितोषिका अनाउन्समेंट करण्यासाठी मी माईक सुपूर्द करतोय माझे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिंकले यांच्याकडे. त्यांनी अनाउन्समेंट करावं. येस, धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. खूप खूप आभार. आपल्या जोडीला आज समालोचन करण्याची संधी मिळाली. सर्वात प्रथम तांगडी ब्रदर्सही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये 2 दिवस का होईना मला इथे संधी दिली समालोचनाची. सर्वात प्रथम आपण अंतिम सामन्यातील विजेतापद रेग्युलरचं देऊया. आणि नक्कीच मी सर्व तांगडी ब्रदर्सना विनंती करेन हे पारितोषिक देण्यासाठी पुढे यायचंय. आणि संघ आहे कान्हाई स्पोर्ट पाये, चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स, तांगडी ब्रदर्स ट्रॉफी 2026. मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक जात आहे ज्या खेळाडूने तब्बल 77 धावा केल्या, 5 विकेट घेतले. यस ऑफकोर्स ईश्वर. मिनेश 11 संघाचा ईश्वर याने जबरदस्त परफॉर्मन्स केला. 77 धावा, 5 विकेट. मॅन ऑफ द सिरीज ठरलेला आहे ईश्वर. जोशी 11 भातवाड ए, मनोहरजी जोशी यांचा हा संघ, मुसाभाई यांचा हा संघ. आणि चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन ठरतोय जोशी 11 भातवाड ए. या ठिकाणी आपण पाहिलं बरेचसे संघ वेळेवर हजर झाले. रेग्युलरचे संघ, सर्व कर्णधारांचे आभार, खेळाडूंचे आभार, प्रेक्षक वर्ग, त्यानंतर लाईव्ह टेलिकास्ट, डेकोरेटर, डीजे, सर्व समालोचक, पंच, गुणलेखक या सर्वांचा आभार, आयोजकांचा आभार मानून ही स्पर्धा तांगडी ब्रदर्स ट्रॉफी 2026 संपली असं मी ज्ञानेश्वर चिकणे जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, शुभरात्री.